वेद कशाला म्हणतात? वेदांत कशाला म्हणतात? आणि उपनिषद कशाला म्हणतात? तर वेदाचं लक्षण करत असताना शास्त्रकार करतात, इष्टप्राप्ती अनिष्ट परिहार योः अलौकिकम उपायम यह ग्रंथ वेदयति सह वेदः. जो ग्रंथ इष्टाच्या प्राप्तीचं आणि अनिष्टाच्या परिहाराचं निराकरण करण्यासाठी, इष्ट प्राप्त होण्यासाठी आणि अनिष्ट म्हणजे दुःख निवृत्तीसाठी अलौकिक उपाय जो ग्रंथ सांगतो त्याला काय म्हणतात? वेद म्हणतात. इष्टप्राप्ती म्हणजे सुखाची प्राप्ती आणि अनिष्ट निवृत्ती म्हणजे दुःखाची निवृत्ती. 3 प्रकारचे दुःख सांगितलेले आहेत. त्या 3 प्रकारच्या दुःखातून निवृत्त होण्यासाठी जो अलौकिक उपाय आपल्याला ग्रंथामध्ये सांगितलेला आहे आणि असा जो ग्रंथ आहे त्याला वेद म्हणतात. 3 प्रकारचे दुःख आहेत. एक आध्यात्मिक दुःख आहे, 2 नंबर आधिभौतिक दुःख आहे आणि 3 नंबर आधिदैविक दुःख आहे. आध्यात्मिक दुःख म्हणजे शरीराला एखादा रोग झाला आणि त्या रोगाच्या निमित्ताने होणारं जे दुःख आहे त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. किंवा आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या नाही, न झाल्यामुळे जे दुःख होतं त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. किंवा मनस्ताप निर्माण झालेला आहे, क्रोधाकार वृत्ती झालेली आहे, कामाकार वृत्ती झालेली आहे आणि त्या वृत्तीच्या निमित्ताने होणारं जे दुःख आहे त्याला आध्यात्मिक दुःख असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर दुसरं दुःख आहे आधिभौतिक दुःख. आपल्या शरीरापासून भिन्न जे इतर असणारे देह आहेत, कुत्र असेल, मांजर असेल, शेजारी असतील, सर्प असेल, विंचू असेल, यांच्या निमित्ताने होणारं जे दुःख आहे त्याला आधिभौतिक दुःख असं म्हणतात. आणि तिसरं दुःख आहे आधिदैविक दुःख, की जे देवादिकांच्या निमित्ताने अतिवृष्टी होणं, दुष्काळ पडणं, नाना प्रकारचे संकट आल्यानंतर त्या संकटातून आपल्याला उपाय न सापडणं आणि त्या निमित्ताने होणारं जे दुःख आहे त्याला आधिदैविक दुःख असं म्हणतात. आणि या 3 असणाऱ्या दुःखातून बाहेर निघण्याचा उपाय ज्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे त्याला वेद म्हणतात. आणि त्या ग्रंथामध्ये उपाय जो सांगितलेला आहे तो लौकिक उपाय सांगितलेला नाही. कारण की आपण या 3 प्रकारच्या दुःखाला नष्ट करण्यासाठी लौकिक उपायाचा प्रयोग करतो. जसं शरीरामध्ये एखादा रोग झाला असेल तर आपण औषधीच्या द्वारे त्या दुःखाला निवृत्त करण्याचं, नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. हा उपाय आपण करत असतो. पण त्या उपायाने दुःख हे नष्ट होईलच म्हणून सांगता येत नाही. कदाचित दुःख नष्ट झालं, तो रोग बरा झाला, पण पुन्हा तो रोग होणार नाही याची शाश्वती नाही. म्हणून लौकिक उपायाने आध्यात्मिक दुःख हे बरं होईल, नष्ट होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून शास्त्र काय सांगतं? अलौकिक उपाय आपल्याला सांगत असतं. त्यानंतर दुसरे बघा आधिभौतिक दुःख. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून जे दुःख होतं त्याचा लौकिक उपाय म्हणून आपण काय करतो? एखादा सर्प असेल तर आपल्याजवळ काठी ठेवतो, कुत्र असेल तर आपल्याजवळ काठी ठेवतो आणि त्या काठीच्याद्वारे त्या असणाऱ्या कुत्र्यापासून होणारं जे दुःख आहे ते निवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ते दुःख नष्ट होईलच म्हणून सांगता येत नाही. कारण की त्यावेळेला, त्या असणाऱ्या वेळेला जरी ते दुःख नष्ट झालं त्या निमित्ताने होणारं, पण भविष्यकालामध्ये ते दुःख उत्पन्न होणारच नाही असं सांगता येत नाही. तर होऊ शकतं. मग त्यासाठी अलौकिक उपाय ज्यामध्ये सांगितलेला आहे त्याला काय म्हणतात? तर वेद म्हणतात. आणि या 3ही प्रकारचे जे दुःख आहे ते नष्ट आपल्याला करायचे असतील तर आपल्याला वेदाचं काय करावं लागेल? अध्ययन त्या ठिकाणी करावं लागेल. आणखीन वेदाचं लक्षण करत असताना असं केलेलं आहे, धर्म ब्रह्म प्रतिपादकम अपौरुषेयम प्रमाणवाक्यम. वेद हा कसा आहे तर अपौरुषेय आहे. कोणत्याही पुरुषाच्या द्वारे वेदाची निर्मिती झालेली नाही आहे.
आणि त्या असणाऱ्या वेदामध्ये धर्म ब्रह्म प्रतिपादकम, त्या ठिकाणी ब्रह्माचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि पुण्य संपादन कसं करावं तेही त्या असणाऱ्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड ज्यामध्ये सांगितलेलं आहे त्याला म्हणतात वेद, किंवा विद्यन्ते ज्ञायन्ते लभन्ते वा एभिः धर्मादि पुरुषार्थाः इति वेदाः. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 प्रकारचे पुरुषार्थ ज्याच्यामध्ये सांगितलेले आहेत, किंवा ज्याने आपल्याला प्राप्त होतात, ज्या ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर आपल्याला प्राप्त होतात, त्याला काय म्हणतात तर वेद असं म्हणतात. त्या वेदाचे 2 भाग त्या ठिकाणी सांगितलेले आहे, मंत्र भाग आणि दुसरा आहे ब्राह्मण भाग. मंत्र भाग म्हणजे काय तर वेदत्वे सती ब्राह्मण भिन्नत्वम, वेद असून ब्राह्मण असणाऱ्या भागाहून भिन्न आहे, त्याला काय म्हणतात तर मंत्र म्हणतात. किंवा अनुष्ठानाला कारणीभूत द्रव्य देवता यांचं प्रकाशन करणारा जो वेदाचा भाग त्याला मंत्र असं म्हणतात. ब्राह्मण कशाला म्हणतात तर मंत्र इतर वेदांश, मंत्राहून इतर असणारा जो काही वेदाचा अंश आहे त्याला म्हणतात ब्राह्मण भाग. म्हणजे किंवा मंत्र तात्पर्यार्थ प्रकाशक वेदभाग. मंत्राच्या तात्पर्याचं प्रकाशन जो करतो त्याला काय म्हणतात तर ब्राह्मण भाग असं म्हणतात. त्यानंतर आहे वेदांत. वेदांत कशाला म्हणतात तर जीव ब्रह्म अभेद बोध वाक्यम वेदांत. जीव आणि ब्रह्म यांचा अभेद आहे अशा प्रकारचं ज्ञान करवून देणारे जे वाक्य आहेत त्याला म्हणतात वेदांत. किंवा वेदानाम अंत बराबर अवसान भाग वेदांत. वेदाचा जो अंतिम भाग त्याला काय म्हणतात वेदांत म्हणतात. त्यानंतर आहे उपनिषद. उपनिषद कशाला म्हणतात तर अज्ञान निवारिणी विद्या, अज्ञानाला नष्ट करणारी जी विद्या आहे त्या विद्येला काय म्हणतात तर उपनिषद असं म्हणतात. त्यानंतर दुसरी लक्षण केलेलं आहे ब्रह्मविद्या प्रतिपादक वेद शिरोभाग. ब्रह्मविद्येचं प्रतिपादन करणारा वेदाचा जो शिरोभाग त्याला म्हणतात उपनिषद. किंवा उपनिषद्यते बराबर प्राप्यते बराबर न्यायते ब्रह्मात्मभाव अनया इति उपनिषद. तर ज्याच्याद्वारे ब्रह्म आणि आत्म्याचा भाव म्हणजे ब्रह्म आणि आत्मा यांची एकता ज्याच्याद्वारे जाणली जाते त्याला म्हणतात उपनिषद. उपनिषद या शब्दामध्ये उपसर्गपूर्वक उपसर्गपूर्वक शदलृ विशरण गती अवसादनिषु हा धातू आहे. आणि या धातूला क्वी प्रत्यय होऊन उपनिषद हा शब्द निष्पन्न झालेला आहे, तयार झालेला आहे. यामध्ये शदलृ धातूचे 3 अर्थ होतात, विशरण, गती आणि अवसादन. विशरण म्हणजे काय, त्या ठिकाणी जो काही उपसर्ग आलेला आहे तो सामिप्यवाची आहे. म्हणजे ब्रह्म, प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म यांचं काय आहे सामिप्य आहे, अर्थात यांचा अभेद आहे हे सांगण्यासाठी उपसर्ग आलेला आहे. हा जो काही उपसर्ग आलेला आहे तो निश्चयार्थक आलेला आहे. म्हणजे निश्चय रूपाने प्रत्येक आत्मा म्हणजे आत्मा आणि ब्रह्म यांचं काय आहे तर अभेद आहे हे सांगण्यासाठी उप आणि नि हा उपसर्ग आलेला आहे. म्हणजे काय तर प्रत्येक आत्मब्रह्मणोः अभेद निश्चय रूपा विद्या उक्ता. म्हणजे प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म यांचा अभेद निश्चित रूपाने आहे असं सांगणारी जी विद्या आहे तिला म्हणतात उपनिषद विद्या. त्यात प्रत्येक आत्मगोचरा विद्या विदुषाम अनर्थम शातयति. विशरण शब्दाचा अर्थ करत असताना करतात की प्रत्येक आत्मगोचरा विद्या, प्रत्येक आत्म्याला विषय करणारी जी विद्या आहे. विदुषाम अनर्थम शातयति. अनर्थ म्हणजे त्या ठिकाणी जे दुःख आहे त्या दुःखाला शिथिल करणारी
नष्ट करणारी जी विद्या आहे आणि प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म यांना विषय करणारी जी विद्या आहे, अशी जी विद्या तिला म्हणतात उपनिषद विद्या, किंवा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून देणारी जी विद्या आहे तिला म्हणतात ब्रह्मविद्या. अशा प्रकारचं उपनिषद या असणाऱ्या शब्दाचा काय होतो